श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या नवीन स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांवर आपण पूर्ण विश्वास ठेवून हा संदेश ऐकावा. कारण स्वामी समर्थ महाराजांवर जे भक्त विश्वास आणि श्रद्धा ठेवतात ना, त्या भक्तांच्या जीवनामध्ये दुःख कायमस्वरूपी राहत नाही. स्वामी समर्थ महाराज खऱ्या भक्तांच्या हाकेला उत्तर देतात आणि भक्तांचं आयुष्य बदलून टाकतात. म्हणून तुम्हीही स्वामींचे खरे निस्सीम भक्त असाल तर हा संदेश अर्धवट न सोडता शेवटपर्यंत नक्कीच ऐका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आनंद देत असतात. जीवनात कधी कधी क्षणिक आनंद देतात, जीवनात कधी कधी दीर्घकालीन टिकणारा आनंद सुद्धा देतात. आपल्याला फक्त प्रत्येक क्षण हा सकारात्मकतेने बघायचा असतो. जीवनामध्ये कधी कधी स्वामी समर्थ महाराज परीक्षा सुद्धा घेतात, कधी कधी संकट सुद्धा देतात आणि त्या संकटावर मात करण्याची शक्ती सुद्धा स्वामीच देत असतात. हे सर्व काही जीवनाचं चक्र आहे आणि या चक्रामध्ये जो टिकून राहतो ना, तोच खरा स्वामींच्या छत्रछायेखाली सुरक्षित असतो. म्हणून स्वामी भक्तांनो, जीवनात कितीही संकट आली तरी घाबरायचं नाही, कारण स्वामींची शक्ती सदैव आपल्या सोबत आहे. म्हणून लगेच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी सदैव माझ्या पाठीशी आहेत असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, जीवनाच्या प्रत्येक वळणावर जेव्हा कोणी आपल्या सोबत नसतं तेव्हा स्वामी समर्थ महाराज आपल्या सोबत असतात आणि आपल्याला सांगत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, हा फक्त दिलासा नव्हे तर जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी दिलेला आधार आहे, विश्वास आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, जेव्हा केव्हाही माणूस पुढे जाण्यासाठी घाबरतो ना, तेव्हा स्वामी समर्थ महाराज त्याच्या डोक्यावर हात ठेवतात आणि पुढे जाण्यासाठी भक्ताला शक्ती देतात. स्वामी भक्तांनो, जिथे आपण विचार करणं थांबवतो तिथून स्वामी समर्थ महाराज विचार करत असतात. म्हणून आपण जिथपर्यंत विचार करू शकत नाही त्याच्या कित्येक पटीने पुढे स्वामी समर्थ महाराज आपल्यासाठी विचार करत आहेत. म्हणून स्वामींच्या प्रत्येक विचारामध्ये आपण जीवनाचं रहस्य शोधायला हवं. स्वामी समर्थ महाराजांनी जे जे विचार आपल्याला दिले आहेत ते सर्व काही आपल्या जीवनामध्ये उपयोगी असणार आहेत. म्हणून स्वामी समर्थ महाराज जे सांगतात, जे विचार, जे ज्ञान आपल्याला देतात ते आत्मसात करायला शिका. स्वामी भक्तांनो, कधी कोणाचं वाईट करू नका. जेव्हा भक्त फक्त आणि फक्त सर्वांचं चांगलं करण्याचाच विचार करत असतो, कधी भक्ताच्या मनामध्ये वाईट विचार नसतो, कोणाचं वाईट व्हावं असं कधीच भक्ताला वाटत नसतं ना, तेव्हा भक्ताचं मन हे शुद्ध असतं आणि असं शुद्ध मन स्वामींना खूप आवडत असतं. म्हणून स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, कधी कोणाचं वाईट करू नका किंवा तसा विचार सुद्धा मनामध्ये आणू नका. जो तो आपले कर्म करतो आहे, जो तो आपलं जीवन जगतो आहे, सर्वांनी फक्त इतरांचं आणि आपलं चांगलंच होईल असेच कर्म करा. बघा, जेव्हा तुम्ही असे चांगले कर्म करता ना, तेव्हा त्या चांगल्या कर्माचं चांगलंच फळ स्वामी समर्थ महाराज भक्तांना देत असतात. स्वामी भक्तांनो, जीवन नेहमीच तुम्हाला कुठे ना कुठे अडकवेल, कुठे ना कुठे खाली पाडेल, कुठे ना कुठे मागे खेचण्याचा प्रयत्न करेल, परंतु जीवन हे आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवू शकत नाही. कारण ज्याच्या पाठीशी स्वामी समर्थ महाराज आहेत तो भक्त कधीच थांबत नाही. आपल्याही पाठीशी सदैव स्वामी समर्थ महाराजांची शक्ती आहे. त्यामुळे जीवनाने आपल्यासमोर कितीही संघर्ष ठेवू दे, जोपर्यंत आपले स्वामी आपल्या सोबत आहेत तोपर्यंत चिंता करण्याची, घाबरण्याची कुठलीच गरज नाही. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा. स्वामी समर्थ महाराजांची रोज नित्य सेवा करत राहा. स्वामी समर्थ महाराज आज नाही तर उद्या, उद्या नाही तर 2 दिवसाने का होईना, परंतु योग्य वेळ आल्यानंतर स्वामी तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं, तुमच्या भक्तीचं फळ तुम्हाला देतील. आणि आपण विचारही करू शकत नाही
त्या पलीकडे जाऊन स्वामी समर्थ महाराज आपलं चांगलं करतील. म्हणून स्वामी समर्थ महाराजांच्या सर्व भक्तांना हीच विनंती आहे की स्वामींची भक्ती कधी सोडू नका. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत स्वामींचं नाव मुखात राहू द्या. स्वामी भक्तांनो, आजचा गोड सुंदर संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.